गौरी गणपती स्पेशल पोह्याचा चिवडा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। एकदम झटपट बनून तयार होतो। झटपट म्हणता फक्त 10 मिनिटातच हा चिवडा बनून तयार होतो आणि खायला तर मार्केटपेक्षा भारी लागतो। आणि मेन म्हणजे बिलकुल तेलकट असा हा चिवडा होत नाही। पोहे बिलकुल तेल धरत नाहीत अशी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आणि मस्त असा कुरकुरीत आपला पोह्याचा चिवडा तयार होतो। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग उशीर न करता रेसिपी सुरू करूया। चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तिथे 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी डाळवं आणि 1 वाटी बारीक कट केलेलं खोबरं, मीडियम साईज खोबऱ्याचे पीस केलेले आहेत। सोबतच पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी इथं घेतलेले आहेत मी दगडी पोहे। तर पोहे छान साफ करून घेतलेले आहेत। आता लगेचच आपण चिवडा बनवायला घेऊया। तर आता जेव्हा कधी तुम्हाला पोह्याचा चिवडा बनवायचा आहे त्याच्यासाठी जेव्हा बी तुम्ही पोहे तळण्यासाठी तेल गरम करता त्यावेळेस फुल गॅसवर कडक असं तेल गरम करायचं आहे की जेणेकरून पोहे तेलात जाताच लगेच फुलून वर यावात। म्हणजे पोहे तेलात टाकताच फुलले की पोहे बिलकुल तेल पेत नाहीत। मी थोडेसे पोहे टाकून पाहिले होते तेलात, छान फुललेले आहेत। तर आता आपण पटपट पोहे तळून घेऊयात। तर आता तुम्ही पाहू शकता इकडे पोहे तेलात जाताच मस्त वरती फुलून येत आहेत। इतपत तेल गरम करायचं आहे म्हणजे पोह्याचा जो चिवडा आहे बिलकुल तेलकट होत नाही आणि पोहा जो आहे तो बिलकुल तेलाला पकडत नाही। एकदम जणू आपण भाजलेल्या पोह्याचा चिवडा बनवतो त्या पद्धतीने चिवडा तयार होतो। तर बाकीचे पोहे देखील याच पद्धतीने मी सर्व तळून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता तेलात जाताच पोहे वरती फुलून येत आहेत। तर इथं माझे पोहे तळून झालेले आहेत। पोहे तळून झाल्यानंतर मी जे आपण कट करून खोबरं ठेवलेलं होतं ते खोबरं देखील तेलात टाकून घेतलेलं आहे। खोबरं देखील आता आपल्याला मस्त खरपूस लाल रंगावर तळून घ्यायचं आहे। खोबरं तळून घेतल्यानंतर लगेच आपण शेंगदाणे आणि डाळवं देखील इथं तेलात तळून घेणार आहोत। तर मस्त असे शेंगदाणे देखील आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि डाळवं फक्त हलकं तेलात टाकून लगेच वरती काढून घ्यायचं आहे। कारण की जे डाळवं असतं ना ते ऑलरेडी पहिल्यांदाच भाजलेलं असतं। तर फक्त हलकं तेलात टाकून लगेचच आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे म्हणजे जी पोह्यामध्ये डाळव्याची टेस्ट आहे ती खूप छान येते। तर आता आपण पोह्याच्या चिवड्यासाठी एक तडका तयार करणार आहोत। 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि 20-25 कढीपत्ते टाकून छान फोडणी दिली आहे आणि थोडीशी हळद देखील तेलात टाकून घेतली आहे। आता जे पोहे आपण तळून ठेवले होते त्या पोह्यात हा तडका घालून घ्यायचा आहे आणि तडका घातल्यानंतर लगेच आपण जे खोबरं वगैरे तळून घेतलेलं होतं ते देखील टाकून घ्यायचं आहे। आता आपण थोडेसे पावडर मसाले ॲड करणार आहोत। तर हळद पावडर, लाल मिरची पावडर, तर तिखटवाली जी लाल मिरची पावडर असते ते देखील टाकायची आहे आणि कलरची देखील लाल मिरची पावडर टाकायची। अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि सोबतच आपण इथं घालून घेणार आहोत 1 मोठा चमचा पिठी साखर आणि अर्धा चमचा मी धना पावडर टाकलेली आहे। तर या सर्व जिन्नस छान आपण एकजीव चिवड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। छान मस्त असा एकजीव मसाल्यासोबत चिवडा करून घ्यायचा आहे। मस्त असा चिवड्याला कलर येतो, तुम्ही पाहू शकता। मस्त असा आपला चिवडा बनून तयार झालेला आहे आणि दिसताच मार्केटच्या चिवड्यासारखा दिसत आहे आणि बनवायची पद्धत तुम्ही पाहिली असन किती सोपे आहे। दररोजचेच मसाले नॉर्मल धना जिरा पावडर आणि चाट मसाला, लाल मिरची पावडर एवढेच टाकून हा चिवडा खूप भारी आणि टेस्टला तर 1 नंबर लागतो। मसाला वगैरे बनवायची गरज नाही ना, बाहेरून आणायची गरज नाही। मस्त 10 मिनिटात हा चिवडा रेडी होतो। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा।